रामकृष्ण हरी. मी आता लिफ्टमध्ये आहे आणि मला भजनाला जायचं आहे तिसगावमध्ये, कल्याणमध्ये. आणि एवढ्यातच लिफ्ट खाली ग्राउंडला आली पण. आणि मी स्कार्फ बांधून घेते कारण इथे खूप धूळ आहे आणि बाईकवरती पण नाकामध्ये वगैरे धूळ जाते. मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे धुळीचा खूप त्रास आहे आणि मला ॲलर्जी पण आहे. त्याच्यामुळे पहिलं म्हटलं स्कार्फ बांधून घेऊया. रॅपिडो तर बुकिंग केलेली आहे, तोपर्यंत आपलं तयारीत राहावं. स्कार्फ वगैरे बांधून घेतलं आणि मस्तपैकी बसलेले रॅपिडोवाल्याची वाट बघायला. रॅपिडोवाला पण एवढ्यात येईलच. आणि मस्त स्कार्फ बांधून झाले माझा. रॅपिडोवाला पण आलेला आहे आणि रॅपिडोवाला घाबरला, ताई फोटो का काढताय शूटिंग. म्हटलं मला ब्लॉग बनवायचा आहे. बसले मी आता, चालले तिसगावमध्ये भजनासाठी साई भंडारा. आणि एवढ्यात त्या गल्लीमध्ये मी तिसगावमध्ये पोचलेले आहे आणि हळूहळू चाललेले आहे पुढे. त्या गल्ली बंगल्यापर्यंत मी पोचले आणि मस्त पुढे मला बायका दिसत आहेत कारण त्या आधी माझ्या आल्या. एवढ्यात त्यांच्या पाठीवरतीच मी होते आणि पहिल्या माळ्यावरती आम्हाला जायचं आहे. आणि सुंदर असं डेकोरेशन त्यांनी घरामध्ये बनवलं आहे बघा. दरवर्षी इथं साई भंडारा असतो आणि सुंदर डेकोरेशन बनवलं आहे. चहा पाणी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही आता भजनाला सुरुवात करणार आहोत. चहा झाला, वेपर्स वगैरे दिला आम्हाला. भजन झालं. भजन चालू करून आम्ही मस्त एवढ्यात नजर गेली माझी भिंतीवरती. साईंची मस्त छान मूर्ती अशी झोपलेली होती तिथे, कॅमेरा नेला. त्याच्यानंतर भजन चालू केलं आम्ही. 1-1.5 तास आम्हाला भजन करायचं होतं. तर भजन करून घेतलं आणि तेवढ्यातच मग थोड्या वेळाने आम्हाला जेवण वगैरे सगळं असते इथे. 1-1.5 तास आम्ही भजन केलं तिथे. सुंदर अभंग चालू आहेत आमचे, पंचपदी चालू आहे. आणि या भाऊंचा सुंदर असा परिवार आहे तिसगाव कल्याणमध्ये. दरवर्षी ते भंडारा मोठा साजरा करतात. अगदी साई भंडारा स्वतः स्वखर्चाने करतात आणि असा त्यांचा परिवार. ताईने मला बघितलं, ती ताई तिच्या वहिन्या आणि असा सुंदर छान नटलेल्या आहेत बघा. सुंदर असा त्यांचा परिवार आहे. किती सुंदर दिसत आहेत बघा. आणि असं त्यांचा मोठा परिवार आहेत. हे भाऊ हे मेन मालक आहेत घराची आणि 25 वर्ष अशी त्यांची सेवा चाललेली आहे साई भंडाराची. स्वखर्चाने एकटेच करतात हे भंडारा आणि सुंदर साजरा करतात भंडारा. दरवर्षी आम्हाला न चुकता बोलवतात आणि आम्ही पण आनंदाने, आम्हाला माहिती असतो की हा भजन आमचा आहेच फिक्स. आणि ह्या त्यांच्या मालकीनबाई आणि असा सुंदर परिवार, भाऊ बहिणी, मेवणा आणि खूप मोठा परिवार आहे. आणि स्वखर्चाने एकटेच करतात भंडारे हे. दरवर्षी त्यांची फिक्स तारीख असते 25 फेब्रुवारी. दर वर्षाची 30 तारीख 25 फेब्रुवारी. आणि असं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. घरामध्ये साई भंडारा स्वतः घालतात. सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. असा त्यांचा छान परिवार आहे. मुलं सुना वगैरे किती सुंदर नटलेले आहेत बघा. त्यांची मिसेस आणि आम्हाला सुद्धा उभं केलं. ताई तुम्ही सुद्धा या. आणि बापरे एवढ्यातच आमचा मृदुंगवाला राहिला. याला विसरून कसं चालेल, याच्यावरती तर आमची भजनं असतात. आणि आत्ता एवढ्यातच आरतीची तयारी झालेली आहे आणि सुंदर अशी आरती होणार आहे. सर्व आरतीचा गजर, साईंचं गजर आणि आता आरती चालू होत आहे. आरतीची तयारी झालेली आहे.
आताच आरती वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करून निघणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. रामकृष्ण हरी.